तो मैदान पर मुकाबला जारी है। वरोसे बनाम गुलसुंदे, दो टीम अपने क्रिकेट के कौशल्य के उभर कर आई थी, अभी तक मेगा फाइनल में पहुंच चुकी है और ये दो शेरों की करारी टक्कर होगी। तो निश्चित तौर पे एक अच्छी क्रिकेट देखने को मिलेगी। एक बड़ा संघर्ष होगा इस मैदान पर, क्योंकि आज सुबह से एक हाई स्कोरिंग मैचेस यहाँ पर चल रही है। तो शायद वरोसे टीम का यही प्रयास रहेगा कि सामने वाली टीम ने उनको आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए, तो एक अच्छा स्कोर खड़ा करने होंगे, बड़े बड़े हिट लेने होंगे, तब जाकर एक अच्छा स्कोर दिखा पाएंगे गुलसुंदर टीम को। आगे का कॉमेंट्री का हाल सुनाने आ रहे हैं माइक्रोफोन पे मेरे साथी कॉमेंटेटर अशोक मालकर सर। धन्यवाद प्रकाश। या ठिकाणी शेवटचा सामना रंगतोय वरोसे आणि गुलसुंदे या दोन संघादरम्यान। गुलसुंदे संघाचा विचार केला आजच्या दिवसात हा दिवस गाजवला खऱ्या अर्थाने गुलसुंदे संघाने अतिशय चांगली फलंदाजी, तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। मधुकर या गोलंदाजाकडून गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटकासाठी मधुकर ज्याच्या पायामध्ये थोडीशी मोच आले तरी सुद्धा या ठिकाणी चांगले प्रयत्न करतोय आपल्या, नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी वरोसे संघाचा फलंदाज अक्षय एक धाव घेतो। अजिंक्य भोळ आणि अक्षय ही जोडी सलामीची जोडी मैदानात आल्या। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी श्रीगणेश केला गेलाय। दोन षटकाचा म्हणजे 12 चेंडूचा सामना असणार आहे। पहिल्या चेंडूवर मिळते ती एक धाव, एका धावेच्या सहाय्याने मात्र या ठिकाणी श्रीगणेश केला गेला वरोसे संघाने। प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तो म्हणजे गुलसुंदे संघाने। सुंदर फटका, देखणा फटका, पुस्तकी फटक्याचं या ठिकाणी प्रदर्शन घडवलंय अजिंक्य भोळ या फलंदाजानं। अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला। कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ढकलला, फक्त दिशा दिली चेंडूला आणि 2 धावा मात्र या चेंडूला संपादन केल्या गेल्यात। या 2 धावेच्या साह्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर। एक शॉर्ट रन म्हणजे याचा अर्थ एक धाव कमी होणार। एकच धाव या चेंडूवर 2 धावा या ठिकाणी जमवल्या होत्या, परंतु एक शॉर्ट रनचा इशारा येतोय पंचांचा। अशा रीतीने एकच धाव या ठिकाणी मात्र धावफलकावर जोडली जाते। एका धावेच्या सहाय्याने मात्र 2 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय वरोसे संघ। या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकाचा सामना आहे, नक्की सुंदर गोलंदाजी करतोय। पाहायला गेलो तर मगाच्या सामन्यात दुसरं षटक घेऊन आला होता मधुकर, आता मात्र पहिल्या षटकासाठी या ठिकाणी पाचारण केलं गेलं। मधुकर याला एक अनुभवाची शिजोरी पाठीशी असलेला हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय। फलंदाजांना वाटत मोठे फटके मारून देण्यास कोणत्याही या ठिकाणी संधी देत नाहीये आणि आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत। अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय। 3 धावा धावफलकावर लागल्यात वरोसे संघाच्या। वरोसे बनाम गुलसुंदे अशी लढत, शेवटची लढत पाहायला मिळते आहे। अक्षय याच्या बॅट मधून आता मात्र चेंडू फेकला जातोय। मिड विकेटच्या वरून आलेला हा पहिला षटकार। ओ लड़की मारे आप मारे, लड़की मारे आप मारे, लड़की आंख मारे। या षटकाराच्या सहाय्याने मात्र 9 धावेवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे वरोसे संघ। प्रथम फलंदाजी करत असताना मधुकर जोरदार अपील, या चेंडूवर काय घडला, जोरदार अपील केली गेली, पॅडवर चेंडू आदळला गेला। आत्मविश्वास थोडासा कमी होता, मात्र निर्धाव या ठिकाणी जातोय चेंडू। जोरदार अपील केली होती, धाव घेण्यापासून मात्र रोखला। एक निर्धाव चेंडूची सांगता झाल्या। षटकार मारल्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतोय एक अनुभवी गोलंदाज मधुकर। पुन्हा एकदा मधुकर डाव्या हाताचा गोलंदाज तयार। पुन्हा एकदा अकुटंब्यावर टाकला चेंडू, ह्या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळला अक्षयने। मिड डीप लेग स्लिपला या ठिकाणी चेंडू जातोय, मात्र एकच धाव या चेंडूवर मिळाली जाते एका धावेच्या सहाय्याने। पहिलं षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या त्या बिनबाद 10 धावा। बिनबाद 10 धावा या ठिकाणी मात्र अजूनही फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे। पहिले 6 चेंडू टाकून झालेत, मात्र अर्धा खेळ संपला। या ठिकाणी पहिल्या सत्रातला 6 चेंडूचा 2 षटकाचा सामना असणार आहे। चला टाइम वेस्ट करू नका, पंचांशी कोणताही वाद घालायचा नाही आहे। पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर। दुसऱ्या षटकासाठी दुसरा गोलंदाज सौरभ ज्याने आकार माजला। फलंदाजी अतिशय सुंदर देखणे, रिव्हर्स शिफ्टचे 3 षटकार लगावले होते।
आपण नेहमी पाहतो फलंदाजी करताना प्रकाश की एखादा फटका रिव्हर्स शॉटचा पाहायला मिळतो, परंतु सौरभ या गोलंदाजाने मात्र मगाच्या सामन्यामध्ये 3 रिव्हर्स शॉटचे षटकार पाहायला मिळाले. सुंदर चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतो. या ठिकाणी जोरदार अपील केली गेली, लेग स्टंपवर चेंडू टाकला होता. पंचांनी सांगतात ह्या चेंडूला थोडीशी उंची जास्त होती, जोरदार अपील होती, परंतु या ठिकाणी बिनबाद या ठिकाणी घोषित केलं. ते म्हणजे अक्षय याला पंच अतिशय चांगली कामगिरी करतात. या ठिकाणी पहिला निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतोय तो म्हणजे गोलंदाज सौरभ. नक्कीच मित्र म्हणून या ठिकाणी आजचा दिवस हा सौरभचा असावा, कारण चांगली फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सौरभ या गोलंदाजामार्फत. बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळला गेला. या ठिकाणी चेंडू करंगळत जातोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धाब्याच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. 11 धाबा धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत मोठा फटका चौकार किंवा षटकार आतापर्यंत 8 चेंडूमध्ये पाहायला मिळाला नाहीये, तो म्हणजे वरोशी संघाच्या फलंदाजाकडून. नक्कीच मोठा फटका मारणे गरजेचं आहे वरोशी संघाला, कारण गुलसुंदे संघाचा जर विचार केला आणि तो फटका या ठिकाणी ज्याची गरज होती तो फटका या ठिकाणी आलाय. अजिंक्य भोड याच्या बॅट मधून आला पहिला चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावफलक वाढतो. धावफलकावर धावा आल्यात, त्या 15 धावा धावफलकावर लागल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षक सौरभ आपल्या गोलंदाजी मार्ग वरून जातोय. पहिला फलंदाज होतोय बाद वरोसी संघाचा. विजय 15 धावसंख्या असताना मात्र पहिला फलंदाज बाद झाला. अजून या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये नक्कीच 10 ते 12 धावा आल्या तर नक्कीच एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभा राहू शकतो. या ठिकाणी काय घडला, चेंडू मात्र यष्टिरक्षकाला चकवून जातोय. लेग स्लिप मध्ये मधुकर उभा होता. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी मात्र एक धाव. या ठिकाणी फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. दुसरी धाव पूर्ण झाली. तिसरी धाव घेण्याचा धोकादायक होऊ शकतो, परंतु तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केले. गुड रन बिटवीन द विकेट. चांगला तालमेळ या 2 फलंदाजामध्ये. 3 धावेच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. 18 या धावसंख्येवर 18 धाबा धावफलकावर लागल्या. दुसऱ्या षटकातील अजून या एक चेंडू, शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार हे तितकंच पाहणं महत्वाचं असणार आहे. शेवटचा चेंडू नक्कीच चौकार येणार, षटकार येणार की चेंडू निर्धाव टाकणार गोलंदाज सौरभ. नौका आलेला फलंदाज मात्र निखिल या चेंडूवर काय करणार. शेवटचा चेंडू सौरभ डावखुरी आताचा गोलंदाज. चेंडू या ठिकाणी चेंडूला फिरवून दिलाय. चेंडू गरंगळत जातोय. बॉन्ड लाईनच्या बाहेर शेवटच्या चेंडूला हा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 या धावसंख्येवर 2 षटकाचा खेळ संपलाय. पूर्वार्धाचा या ठिकाणी खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या त्या 22 आणि गरज असणार आहे गुलसुंदे संघाला 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. परंतु या 23 धावा येणार का, गुलसुंदे संघ या सामन्यामध्ये अजिंक्य ठरणार का, हे येणारे वेळ सांगणार आहे. परंतु मायक्रोफोनवर माझ्या समोर जोडले जाणार आहेत हिंदीचे गोड समालोचक प्रकाश सुधाकर मापती साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुधाकर मापती साहेबांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर याचे आपलं सहर्ष स्वागत केलं जातोय. संधी देऊया डीजे ऑपरेटरला. तो धन्यवाद एक बार फिर से अशोक मालकर सर कि आपने यहाँ पर मेरे को एक बार फिर से मौका दिया इस मेगा फाइनल में अपनी बात बोलने का, समालोचन करने का. बॉल घेऊन जायचे, बॉल. तो यहाँ पर एक बात छेड़ी थी प्रणव खोपकर साहब ने. स्पीड अप करायचं, फास्ट करायचं. तो प्रणव खपकर साहब ने एक बात छेड़ी थी. 19 जून 1967 में इस
पक्ष की स्थापना हुई थी, लेकिन उससे पहले का काल अगर आप देखेंगे तो मराठी मानस एक तरह से खिलौना बन चुका था मुंबई में। लेकिन उसी खिलौने में एक शक्ति ने जन्म लिया था जिसका नाम था बाला साहब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, जो एक ऐसी हस्ती थी जो बेडरपने बोलने में माहिर थे, जबरदस्त अखड़, जोशीला भाषण, ये इनकी पहचान थी। और आगे जाकर उन्होंने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे, जिन्होंने मुंबई पर राज किया। मुड़ते हैं मैदान की तरफ। गेंदबाजी के लिए तैयार है चंद्रकांत और गुलसुंदा टीम की ओर से ओपनर बल्लेबाज क्रीज में आते हुए स्ट्राइक पर खेलेंगे। शुभम नॉन स्ट्राइक पे खेलेंगे। सौरभ गेंदबाजी के लिए तैयार। चंद्रकांत हर एक सिक्सर और बाउंड्री के लिए 100 रुपए की नगद राशि मिलेगी यहां पर अनिल पाटिल साहब द्वारा। ये करारी गेंद, पहली गेंद, यहां पर क्या गति थी इस गेंद में, जबरदस्त गेंदबाज, जबरदस्त गेंद कहूंगा मैं। यहां पर अपने हौसले जाहिर किए इस गेंदबाज ने। कल अच्छी बल्लेबाजी दिखाई थी चंद्रकांत ने, आज अपने गेंदबाजी के जलवे दिखाने में तैयार है। इस बार शुभम ने आघात किया है, इरादे स्पष्ट किए, ये 6 रन। तो 6 रन से खाता खोला है शुभम ने यहां पर अपना और अपने टीम का। उनके खाते में 100 रुपए की नगद राशि जमा हो चुकी है अनिल पाटिल साहब द्वारा। अगर 3 छक्के लगाने में कामयाब हो जाते तो 500 रुपए की नगद राशि मिलेगी अनिल पाटिल साहब द्वारा। चंद्रकांत यहां पर थोड़े से महंगे साबित हुए। इस बार बढ़िया वापसी, अच्छी गेंद, उतना ही सम्मान दिया इस गेंद को। प्लेसमेंट के सहारे 1 रन बटोर लिया। 1 रन की बदौलत स्कोर बोर्ड हिलता हुआ, स्कोर बोर्ड पे नंबर लग चुके हैं 7। जीतने के लिए अभी भी 9 गेंदों में 16 रन की जरूरत। अगर मैच में जीत मुकम्मल करनी है तो चंद्रकांत को एक कसी चुनी हुई गेंदबाजी करनी पड़ेगी यहां पर, क्योंकि शुभम और सौरभ जैसे बड़े बल्लेबाज सामने खड़े हैं। एक सटीक लाईन भरी गेंदबाजी करनी पडेगी। तर निश्चित पाहायला गेलं 9 चेंडू 16 धावांची गरज पाहायला मिळते। एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतो। मात्र इथे आता निश्चित पाहायला गेला येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची गरज। गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहायला मिळतोय, मात्र चंद्रकांत आणि मात्र त्याला तोंड देतोय सौरभ। सौरभ एक जबरदस्त फलंदाज आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त पाहायला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं। पुन्हा एकदा पाहायचंय गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने। तिथे मात्र चेंडू अडवला जातोय। तत्पूर्वी मात्र एक धाव मिळते। एक धावीने जी संघ पोहोचतोय, मात्र पाहायला गेला तर 8च्या घरात आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज। 8 चेंडू 15 धावांची गरज। एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय। मात्र मैदानावर एक पाहायला गेला तर निश्चित भैरनाथ क्रिकेट संघ पौद यांच्या वतीनं आमचे आयोजक असतील दीपकजी मारुती साहेबांच्या आयोजकाखाली मात्र एक पाहायला गेला तर 4 दिवसाची श्रृंखला रंगते। मात्र एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय। येणारे 8 चेंडू 15 धावांची गरज। अगली गेंद चंद्रकांत की एक बार फिर से उठाकर खेलना चाहते हैं। ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, फील्डर वहां पर मौजूद। ये कैच छूटी। इसी दरमियान 2 रन आसानी से पूरे। 2 रन की बदौलत स्कोर पर हिलता हुआ स्कोर जा पहुंचा है 10 पर। यह कैच नहीं, मैं कहूंगा यहाँ पर मैच छोड़ दिए इस फील्डर ने। अच्छा प्रयास था इस फील्डर का, लेकिन कैच हाथ को लग चुकी थी, पकड़ना जरूरी था। क्योंकि अगर यहाँ पर एक आध विकेट का पतन हो जाता था तो मैच में जगह बना सकती थी ये टीम। काफी टेंशन में नजर आ रहे इस समय चंद्रकांत। चंद्रकांत ने एक फांसा डाला था, पूरी तरह से फंस गए थे ये बल्लेबाज शुभम। अगर शुभम की विकेट बदल चटकाने में कामयाब हो जाते तो मैच का रुख शायद कुछ बदल सकता था। जीतने के लिए 7 गेंदों में 13 रन की जरूरत। चंद्रकांत की अगली गेंद, इस बार लोडफुल टॉस और फंसे। पूरी तरह से फाइन खेलना चाहते थे, लेकिन पूरी तरह से फंसे शुभम के पारिकांत। एक और विकेट का पतन। DJ Umesh.
तो 10 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर मैट्री पावर पे के ओवर में। एक अच्छी गेंदबाजी, एक सफल गेंदबाजी कहूंगा मैं चंद्रकांत द्वारा, क्योंकि उतने ही सफल बल्लेबाज सामने खड़े थे शुभम और सौरभ। शुभम की विकेट चटकाने में कामयाब हो चुके हैं चंद्रकांत। आगे आने वाला गेंदबाज को उनके नक्शे कदम पर चलना पड़ेगा, क्योंकि उनके लिए उन्होंने छेड़े हैं यहाँ पर 13 रन। तर निश्चित पाहायला गेला 7 चेंडू 13 धावांची गरज इथे पाहायला मिळतोय। मी पंचांना विनंती करतो लगेचच प्रत्येक गोलंदाजाला तंबी द्यायची आणि इथे मात्र 7 चेंडू 13 धावांची गरज पाहायला मिळते। 10 मात्र धावा धावपलकावर लागल्यात, येणार मात्र पाहिजे 7 चेंडू 13 धावांची गरज। निश्चितच पाहायला गेला एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो मात्र मैदानावर। पाहायला गेला मागच्या पहिल्याच दिवशी मात्र वरोसी संघ फायनलमध्ये प्रवेश केला होता। आता मात्र पाहायला गेला तर यातमध्ये जर वरोसी जिंकला तर निश्चितच पाहायला गेला वाशिवली संघ 3रा नंबर पटकावेल, आणि जर हा गुलसुंदे संघ जिंकला तर माडप संघ 3रा नंबर पटकावेल। 7 चेंडू 13 धावा, एक जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय। इथे मात्र गोलंदाज येतोय, मला वाटतं मारुती निश्चितच ज्याने पहिला दिवस गाजवला होता तोच मात्र मारुती येतोय। इथे मात्र सौरभ ज्याने आजचा दिवस गाजवलाय, मात्र कोण गाजवणार, मारुती का सौरभ? 7 चेंडू 13 धावांची गरज, जबरदस्त चेंडू, क्या बात आहे। निश्चित पाहायला गेला मारुती मात्र सरळ टळलाय, पहिल्याच चेंडूवर सरळ टरलाय। येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज, 5 चेंडू 13 धावांची गरज। आजच्या पूर्ण दिवसामध्ये सौरभ मात्र सरस ठरलाय, पहिल्या दिवशी मात्र हा मारुती सरस ठरला होता। आता मात्र दोघांच्या मध्ये कोण सरस ठरतोय तो मात्र शेवटचा चेंडू सांगणार, कोण जिंकणार कोण हारणार, शेवटचा चेंडू होणार। 5 चेंडू 13 धावांची गरज, पुन्हा एकदा पाहिजे चेंडू जाणार सीमा रेषेबाहेर, 6 धावा डीजे। धन्यवाद। 4 चेंडू आता मात्र 7 धावांची गरज। पहिल्या चेंडूवर मारुती सरस ठरला होता, नंतरच्या चेंडूवर मात्र पाहिला तर सौरभ मात्र सरस ठरलाय। आता मात्र येणारे निश्चितच पाहायला गेलं तर 4 चेंडू 7 धावांची गरज। काय सांगणार प्रकाश? 4 गेंदों में यहाँ पर आगाज किया था और मैच को खींच लाने में कामयाब हो चुके हैं। अभी भी 4 गेंदों में 7 रन की जरूरत, वापसी करनी पड़ेगी मारुति को। ये कवर बैटिंग पॉइंट के ऊपर से खेलने की कोशिश, जबरदस्त यहाँ पर चौकार। चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रेला। धन्यवाद डीजे मास्टर। एक जबरदस्त 3 चेंडू 3 धावांची गरज, फायनल मध्ये जबरदस्त पाहायला मिळते। निश्चित भैरवनाथ क्रिकेट संघ पो त्यांच्या वतीनं आमचे आयोजक असतील, दीपकजी माळोसरे असतील, तसेच पाहिले सुरेशजी मावती साहेब असतील आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व पाहुण्यांचं पुण्याचं स्वागत करतोय आणि बोलतोय सामन्याकडे 3 चेंडू 3 धावांची गरज। निश्चितच पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये अरुण पाटीकर साहेबांनी मात्र प्रेक्षकांची खैरात केली होती। माडप संघ मात्र निश्चितच सेमीला प्रवेश केला होता। इथे मात्र 3 चेंडू 3 धावांची गरज, जबरदस्त चेंडू पाहायचा, झेल होतोय का आणि विजय पटका। आणि अशा रीतीने जबरदस्त खेळ झालाय आणि एक जबरदस्त खेळ पाहायला गेला तर पहिला क्रमांक पटकावलाय गुलसुंदे संघाने, दुसरा क्रमांक पटकावलाय वरोसी संघाने, 3रा क्रमांक पटकावलाय तो माडप संघाने आणि 4था क्रमांक पटकावला तो वाशिवली संघाने।